मित्रांनो नमस्कार, मी दिलीप सोनवणे, आयजीएफ कॅप संघटनेमध्ये असणारा एक सिल्लेदार आणि संघटक. मित्रांनो, आपले मित्र आहेत, यांच्यासोबत सकाळी हाणमार झाली होती पिंपरी या ठिकाणी. ग्रुपवरती मेसेज पडल्यानंतर मी यांना फोन केला आणि यांच्या मदतीसाठी आलो होतो मी. दादा, काय झालं होतं तुमच्यासोबत? तो सकाळी माझी चूक नसताना त्याला वाटलं की माझ्यामुळे कुठल्या तरी एका महिलेला खच लागला वगैरे काहीतरी असं झालं. तो हा. आला डायरेक्ट शिवीगाळ केले त्यांनी. मी पण माझ्या पद्धतीने जेवढी शिवीगाळ होती तेवढी केली, तरी त्याला राग आला. त्याने येऊन डायरेक्ट कानाखाली मारली आहे माझ्या. मग मी पण त्याचा व्हिडिओ काढून वगैरे मग कंप्लेंट दिली होती. सर आले होते. सर धन्यवाद. मित्रांनो, आपल्या पद्धतीने जेवढं शक्य झालं तेवढं आपण त्यांना मदत केलेली आहे. पण सरांनी असं सांगितलेलं की फक्त तुमचं ऐकून आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाहीत. त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीलाही फोन केलेला आणि दोघांना सांगितलेलं की तुम्ही संध्याकाळी या. संध्याकाळी हा, मग याच्यामध्ये काय होणार माहितीये का, ही दोघांच्या विरोधात क्रॉस केस घेणार, क्रॉस कंप्लेंट घेणार. त्याच्यामुळं जो प्रकरण जिथे काही होत असेल, आपली चुकी नसताना जे काही प्रकरण वाढत असेल किंवा मिटत असेल तर मिटवून घ्या. वाढवण्यात उपयोग नाहीये. कारण काय होतं माहितीये का, आपण एखाद्यावरती गुन्हा दाखल करायला जातो आणि मग तो समोरचाही आपल्या विरोधात काहीतरी तक्रार देतो. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, समोरचा जर 2 फटके देत असेल ना, तर आपली 1 फटका द्यायची तरी तयारी ठेवा. कारण का चौकीपर्यंत यायची वेळ येणार नाही. मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय. धन्यवाद.